नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 247 मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आणि आज आपण मराठी ग्रामरचं लेक्चर सुरू करूया. नवीन टॉपिकला आपण सुरुवात करतोय आज. ठीक आहे. तर तुम्ही कालपर्यंत तुम्हाला समास व समासाचे प्रकार असे 3 लेक्चर आपण कव्हर अप केलेले. आज एक नवीन टॉपिक मी इंट्रोड्यूस करतो, तो आहे शब्दसिद्धी. ठीक आहे. शब्दसिद्धी म्हणजे काय, त्याचे प्रकार व शब्दसिद्धी कशा प्रकारची असते, त्याची उदाहरणं आपण सर्व डिस्कस करूया. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित ऐका, शेवटपर्यंत लेक्चर बघा. व ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. लाईक बटन जरूर मात्र दाबा. ठीक आहे. आणि शेअर मात्र जरूर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आपण आजचं सुरुवात करूया. मग आजचं पहिलं जे आपलं आहे बघा, तुम्ही लॉकडाऊन स्पेशल ऑफर चालू आहे. फ्री बुक्स तुम्ही डाउनलोड करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला फ्री ई बुक्स 824/7 मिळून जातील. कुठल्याही गोष्टीबद्दल पॅनिक व्हायची गरज नाही. अभ्यास मात्र चालू ठेवा. एकदम धमाकेदार अभ्यास आपला सुरू असला पाहिजे. अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचं एनर्जी कमी नका होऊ देऊ, कुठल्याही प्रकारचा आळस करू नका. ठीक आहे. त्यानुसार आपण बघतोय की 824 सपोर्ट लॉकडाऊन ऑफर आपली जी आहे 30% ऑफ तुम्हाला डायरेक्ट मिळतोय. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जो कुपन कोड मी तुम्हाला दिला आहे, मला एक आशा आहे की तुम्ही सर्वांनी माझा कुपन कोड तुम्ही वापर करत असाल. ठीक आहे. कुपन कोड यासाठी वापर असता चांगला असतो, ज्यासाठी तुम्हाला, जसं की आपलं 28 एप्रिलपासून महाभरती महाबॅच आपण सुरुवात करतोय. ठीक आहे. 28 एप्रिलला. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल 28 एप्रिल आणि दुसरी तारीख कोणती आपली MPSC कंबाईन. ठीक आहे. MPSC कंबाईनची बॅच, महाभरती महाबॅच, आपण दोघे बॅचेस आपल्याला सुरुवात झालेल्या आहेत. 28 एप्रिलला महाभरती महाबॅचला सुरुवात करतोय. तो कोर्स तुम्हाला फक्त मिळणार आहे हार्डली 25 की 30% डिस्काउंटमध्ये. ठीक आहे. तर बघा, हा कोड तुम्ही यूज करा. Y213 हा कोड दिलेला आहे. या कोडचा वापर करा, तुम्हाला कोर्स जर चांगल्या पद्धतीने विकत घ्यायचा असेल तर. चला मग आपण बघूया टॉपिक आज, शब्दसिद्धी म्हणजे काय. ठीक आहे. शब्दसिद्धी काय असते, शब्दसिद्धीचे प्रकार आपण बघूया. शब्दसिद्धीची व्याख्या आपण बघूया पहिले. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, हा टॉपिक एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्कोअर जर वाढवायचा असेल तुमचा, तर स्कोअर वाढवण्यासाठी ऑब्व्हियस आहे की तुम्ही मराठी ग्रामरचा प्रत्येक टॉपिकवर तुम्ही फोकस केला पाहिजे, जिथून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर शब्दसिद्धीला आपण सुरुवात करतोय. पहिला आपला पॉईंट आहे, मराठी भाषेत वापरण्यात येत असलेली सर्वच मूळ शब्द मराठी भाषेमधील नाहीत. मराठी भाषेत संस्कृत, तत्सम, प्राकृत, तद्भव इत्यादी भाषेतील शब्दांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळतो. बरोबर. तर त्याच्यामुळे आपली जी मराठी भाषा आहे, याला आपण बघितलं की सध्या अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचं काम आपलं सुरू झालेलं आहे. ठीक आहे. क्लासिकल लँग्वेजचं स्टेटस आपल्या भाषेला देण्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे. त्यानंतर आपण बघतो की नंतरच्या काळात मराठी भाषेचा संबंध अरबी, फारसी, हिंदी, ठीक आहे, त्यानंतर कन्नड, पोर्तुगाल, इंग्रज इत्यादी भाषेतील, तुम्ही बघितलं असेल, इत्यादी भाषेतील शब्दांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळतो. बरोबर. नंतरच्या काळात काही मराठी भाषेचा संबंध अरबी, फारसी, हिंदी, कन्नड, पोर्तुगाल, इंग्रज अशा अनेक लोकांशी आला. त्यामुळे त्या भाषेतील शब्दांचा सुद्धा मराठी भाषेत प्रवेश झाला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात, मराठी भाषेतील काही शब्द इतर भाषेच्या अपभ्रंशामधून आलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात, आपण आज आपल्या भाषेत जो शब्द संग्रह आहे त्यावरून शब्दांचे खालील प्रकार पडतात. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर शब्द कसा तयार झाला, ठीक आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला, याला आपण, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, शब्दसिद्धी असे म्हणतो. पण लक्षात तुम्हाला बघा, मी काय सांगतोय की आज आपल्या भाषेत जो शब्दसंग्रह आहे त्यावरून शब्दाचे खालील प्रकार पडतात. शब्द कसा तयार झाला आहे म्हणजे सिद्ध कसा झाला आहे, याला शब्दसिद्धी असे आपण म्हणतो. बरोबर. त्यानंतर बघा, व्याख्या परत मी लक्षात देतो तुम्हाला. शब्द कसा तयार झाला आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सिद्ध आपल्याला कसं झाला, ठीक आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला, यालाच आपण काय म्हणतो, शब्दसिद्धी असे म्हणतो. शब्दांचे खालील प्रकार आहेत. बघा, शब्दांचे खालील प्रकार आहेत. तत्सम शब्द. ठीक आहे. तत्सम शब्दामध्ये आपण बघूया, जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो. बरोबर. शब्दांचे आपण खालील प्रकार बघतो. पहिला कुठला आहे, तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय, जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काही बदल न होता झाले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तत्सम शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवी, वायू, भीती, पुत्र, अधापि, मती, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थ, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं, स्वामी, मंदिर, तिथी, सूर्य,
स्वल्प घृणा, पिंड कलश, प्रातका, दंडपत्र, ग्रंथ, उत्तम इत्यादी. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल आहे बघा. आकाश, पाप, मंत्र, शिखर, सूर्य, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवश्री, वृद्ध, संसार, प्रित्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेद्य एक्सेट्रा. बरोबर. तर आपण बघितलं तद्भव शब्द बघा. मग जे शब्द संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होता. ठीक आहे. काही काही बदल होतो त्या शब्दांना आपण तद्भव शब्द असे म्हणतो. बरोबर. जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येतात त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना आपण तद्भव शब्द असे म्हणतो. मग असे शब्द पुढीलप्रमाणे बघा मित्रांनो. उदाहरणार्थ घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धूर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चांबडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उद्योग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, सूर्य, धूर, पंख, ताक, कान, गाय एक्सेट्रा. बघा इतके सारे शब्द तुम्हाला मी एक्झाम्पल खूप सारे दिले. का? कारण तुम्हाला जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला क्लिअरली समजावी म्हणून आपण त्यानुसार तुम्हाला मी सर्व एक्झाम्पल दिले. ठीक आहे. तर आपण बघितलं होतं मित्रांनो की यानुसार आपण पुढेही शब्द बघूया. ठीक आहे. जे शब्द तुम्हाला पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत त्या शब्दांचा पण तुम्हाला काही आढावा मी देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा देशी, तिसरा पुढचा प्रकार आहे देशी शब्द. ठीक आहे. महाराष्ट्रातील मूळ रहिवासींच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणाऱ्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. बरोबर. उदाहरण बघा. मग झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकून, कंबर, पीठ. आपण बघितलं डोळा. त्यानंतर आपण बघितलं मुलगा, लाजरा, वेडा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर इत्यादी. हे सारे आपण एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे. तर आपण पुढच्या अजून काही एक्झाम्पल बघूया. त्यानुसार मग तुम्हाला अजून जास्त कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा मग परभाषीय शब्द. परभाषीय शब्दाचा अर्थ असा होतो संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. बरोबर. एक्झाम्पल बघा. तुर्की शब्द आहेत. बघा परभाषीय शब्द म्हणजे काय? जे फॉरेनहून आलेले संस्कृत व्यतिरिक्त जे बाहेरील देशातून ज्या काही लँग्वेज असतात तिथून ते शब्द आलेले असतात. ठीक आहे. त्या इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो? परभाषीय शब्द असे म्हणतो. पहिला एक्झाम्पल बघा. तुर्की शब्द. ठीक आहे. त्यानंतर कालगी, बंदूक, कजाग, इंग्रजी शब्द इत्यादी. ठीक आहे. आपण बघितलं तुर्की शब्द बघितले. कालगी, बंदूक, कजाग हे तुर्कीचे शब्द आहेत. त्यानंतर दुसरा बघा इंग्रजी शब्द आहे दुसरा सेकंड. त्याचे एक्झाम्पल बघा. टी व्ही, डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅन्ट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन, ड्रेस, ग्लास आणि इत्यादी. बघा इंग्रजी भाषेतले आपण शब्द इत्यादी शब्द आपण मराठीमध्ये वापरत असतो. जसं मास्तर म्हणा किंवा त्याला आपण मास्टर म्हणतो पण आपण मराठीमध्ये मास्तर म्हणतो. फी, बॉल, स्टॉप, ऑफिस आपण म्हणतो. ऑफिस आपण असं म्हणतो कार्यालय आपण ऑफिस म्हणतो. एजंट म्हणा, टी व्ही म्हणा, डॉक्टर म्हणा, कोर्ट. आता डॉक्टरला काय आपण म्हणतो का वैद्याकडे जायचं आहे? नाही म्हणत. ठीक आहे. आपण डॉक्टर असंच म्हणतो. नंतर ड्रेस असंच म्हणतो आपण किंवा ग्लास इत्यादी. ठीक आहे. हे आपण बघितलं. त्यानंतर बघा 3 नंबरचा आहे पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज शब्द कुठला आहे? मग बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरी, कोबी, हाफूस. त्यानंतर फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, कारतूस एक्सेट्रा. बरोबर. 4 नंबर बघा मग फारसी शब्द आहे. ठीक आहे. फारसी शब्दाचा अर्थ असा होतो की फारसीमधून कुठले शब्द मराठीमध्ये आलेले ते तुम्ही बघू शकतात. रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजिम, शाही, गरीब आहे, खानेसुमारी आहे, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना, हप्ता एक्सेट्रा. तर हे सगळे शब्द आहे हे फारसीमधून आलेले आहेत. नंतर अरबी शब्द बघा मग अर्ज, इनाम, हुकुम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मोहताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल इत्यादी. ठीक आहे. तर आपण बघितलं हे अरबी शब्द आहेत मित्रांनो.
आलं लक्षात तुम्हाला? मग बघा पुढचा 6 नंबर बघा, कानडी शब्द म्हणजे आपण त्याला कन्नड शब्द म्हणतो, बरोबर. हंडा, भांडे, अक्का, नंतर गाजर, भाकरी, अन्ना, पिशवी, कोली, बांगडी, लवंग, अडकिता, चाकरी, पापड, खलबत्ता, नंतर किल्ली, तूप, चिंदी, गुडी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणिक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गाडी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे, एट्सेट्रा. हे जे शब्द आहेत हे कानडी शब्द आहेत, हे कानडीमधून आलेले आहेत. त्यानंतर 7व्या नंबरला बघा गुजराती शब्द. ठीक आहे, गुजराती शब्द आपण कुठले कुठले? सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकाम टेकडा, इजा, शेट. ठीक आहे, तर हे गुजराती शब्द आहेत. 8वा नंबर बघा हिंदी शब्द. त्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल: बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास और नानी, और पण आहे, नानी आहे, मंजूर आहे, इमली इत्यादी. हे सगळे हिंदी शब्द आहेत मित्रांनो. आलं लक्षात तुम्हाला? त्यानंतर पुढचा बघा मग तेलुगू शब्द कोणते कोणते आहेत. तेलुगू शब्दामध्ये आपल्याला आहे ताळा, अनारसा, किडूक मिडूक. ठीक आहे, किडूक मिडूक आहे, शिकेकाई, बंडी, डबी, एटसेट्रा. हे तेलुगू शब्द आहेत. तामिळ शब्द बघा मग चिल्ली, पिल्ली, सार, मट्टा. हे तामिळ शब्द आहेत जे आपण मराठीमधून सुद्धा त्याला आपण यूज करत असतो, बरोबर. आता मग आपण बघूया सिद्धी व सदित शब्द. सिद्धीचे आता काही प्रकार आहे शब्द सिद्धीचे, त्याच्यावर आपण थोडासा आता प्रकाश टाकूया. पूर्णपणे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. शेवटीपर्यंत लेक्चर जरूर बघा विद्यार्थी मित्रांनो. जे काही तुम्हाला अडचणी असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करा, आम्ही नक्कीच तुम्हाला रिप्लाय करू. ठीक आहे, आता बघा मग सिद्ध शब्द म्हणजे काय? भाषेत जे शब्द मुळात धातू असतात, भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना आपण काय म्हणतो? सिद्ध शब्द असे म्हणतात, बरोबर. त्यानंतर उदाहरण आपण बघू शकतो: ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी. ठीक आहे, हे जे शब्द आहेत त्याला आपण म्हणतो सिद्ध शब्द. ठीक आहे, लक्षात घ्या. याचं उदाहरण काय? ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी हे आहेत सिद्ध शब्द. त्यानंतर बघा सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे तत्सम, तद्भव, देशी. यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे. ठीक आहे, तत्सम, तद्भव, देशी यांचा अभ्यास आपण यापूर्वी सुद्धा केलेला आहे, त्यामुळे हे तुमचं रिव्हिजन होईल विद्यार्थी मित्रांनो. बिलकुल पण काळजी करू नका. आपण जाऊया मग आता पुढच्या प्रकारात. 2 नंबर बघा साधित शब्द आहे. साधित शब्द म्हणजे काय? सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतो, बरोबर. साधित शब्दाचे पुढील 4 प्रकार पडतात. ते कोणते कोणते? पहिला आहे उपसर्ग घटित, दुसरा प्रत्यय घटित, तिसरा अभ्यस्त आणि चौथा आहे सामासिक. मग आपण बघूया सामासिक. आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहोत. ओके, मग बघूया पुढचा. उपसर्ग घटित पहिला प्रकार आहे शब्द. उपसर्ग घटितचा अर्थ असा होतो, एक मिनिट मी तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, उपसर्ग घटित शब्द आपण बघूया. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो. उपसर्ग घटित जो आपण बघितला याचा अर्थ असा होतो की शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना आपण उपसर्ग असे म्हणतात, बरोबर. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे आपण म्हणतो. लक्षात, शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. उदाहरण बघा मग: अनुभव आहे, अपयश, अधिकार, अवगुण, अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इत्यादी. ठीक आहे, वरील शब्दांमध्ये अनु, अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति, प्रड इत्यादी हे उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दांना आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो. लक्षात, डेफिनेशन लक्षात घ्या. एक्झामसाठी तुम्हाला मास बूस्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यामुळे बिलकुल पण त्याला दुर्लक्ष करू नका. तुम्ही दुर्लक्ष ज्यावेळेस करणार त्यावेळेस तुम्ही हा टॉपिक जो आहे तुम्ही गमवून देणार, याचे मास तुम्ही गमवून देणार. लक्षात. पुढचा 2 नंबरचा पण बघा, प्रत्यय घटित शब्द आहेत. प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय? धातूंच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात, बरोबर. उदाहरण बघा मग: जनन, जनक, जननी, जनता इत्यादी. वरील शब्दांना न, क, नि, ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात. असे प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात, बरोबर. तर हे प्रत्यय घटित शब्द आपण त्याला म्हणतो. धातूंच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे सुद्धा म्हणतात. 3 नंबरचं बघा, अभ्यस्त शब्द. एखाद्या शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यस्ताचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. लक्षात घ्या, अभ्यस्ताचा अर्थ म्हणजे काय? दुप्पट करणे. उदाहरण बघा मग: आतल्या आत, शेजारी, पिजारी, किरकिर एटसेट्रा. अभ्यस्त शब्दांचे खालील 3 प्रकार पडतात. पहिला आहे पूर्णाभ्यस्त, दुसरा आहे आशाभस्ते, तिसरा आहे अनुकरणवाचक.
ठीक आहे. मग त्यानंतर पुढचा बघा आपण आता याचे काही प्रकार आहेत. याचे आपण जे 3 प्रकार बघितले, याचा पहिला प्रकार आपण बघतोय तो आहे पूर्णाभ्यस्त शब्द. याचा अर्थ होतो एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो त्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मग बारीक 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 कळा कळा, ठीक आहे, बारीक बारीक कळा कळा, आतल्या आत हळहळ, वटवट कळकळ, मळमळ बडबड, समोरासमोर हळूहळू, पुढे पुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवे हिरवे एटसेट्रा. याला आपण काय म्हणतो पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतो. आलं लक्षात. त्यानंतर 2 नंबर बघा, मग अंशाभ्यस्त शब्द. जेव्हा पूर्ण शब्द हा जोड शब्दात जशाचा तसा पुन्हा येतो, एखादे अक्षर बदलून येतो, तेव्हा त्या जोड शब्दांना आपण काय म्हणतो अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतो. बरोबर. उदाहरण बघा, अदला बदल, उलट सुलटा, शेजारी पाजारी, बारीक सारीक, लाडी गोडी, सोक्ष मोक्ष, जिकडे तिकडे, गोडधोड, ठीक आहे. त्यानंतर गडबड, जाळपोळ, दगड बिगड, किडूक मिडूक, घरबीर एटसेट्रा. ठीक आहे. हे अंशाभ्यस्त शब्द आहेत. त्यानंतर 3 नंबरचा आहे अनुकारणवाचक शब्द. ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अनुकारणवाचक नुकारी शब्द असे म्हणतात. उदाहरण बघा, किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घनघन, कडक डाट, टेकटे, गडबड एटसेट्रा. ठीक आहे. हे जे आहेत हे अनुकरणवाचक शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पुढचा शब्द बघूया, सामासिक शब्द. सामासिक शब्द आपण बघतोय जेव्हा 2 किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात. बरोबर. उदाहरण बघा, मग पोळपाट, देवघर, दारोदार एटसेट्रा. हे आहे तुमचे सामासिक शब्द. लक्षात. तर आपण सर्व शब्दांचा आपण प्रकार बघितले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे तुम्ही रटून घ्या किंवा तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ स्टॉप करा, पॉज करा मध्ये. अतिशय तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आजचा आपण बघा लॉकडाऊन स्पेशल ऑफर लेक्चर आपण संपवले. लॉकडाऊन स्पेशल ऑफर आपली चालू आहे. ई बुक तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, क्लिक करा, ई बुक डाउनलोड करा. ठीक आहे. त्यानंतर 30% आपण वी सपोर्ट लॉकडाऊन ऑफर आपली चालू आहे. अप टू 30% ऑफ आहे. तुम्हाला एक्स्ट्रा 5% तुम्हाला त्याच्यावर मिळेल. तुम्ही जर ॲप्लिकेशनवरून तो कोर्स बुक केला तर त्याच्यामध्ये महापॅक्स, लाईव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई बुक्स, व्हिडिओ कोर्सेस एटसेट्रा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की हा जो तुम्हाला स्पेशल ऑफर आहे, तुम्ही ह्या माझ्या कुपन कोडचा वापर करूनही करू शकतात. Y213 याच्यावर तुम्ही जा, याच्यावरून तुम्ही कोर्स बाय करा. युअर फीडबॅक इज व्हेरी व्हॅल्युएबल. तुमचा फीडबॅक अतिशय महत्त्वाचा आहे. तुमचा फीडबॅक शेअर करा, आम्ही नक्कीच त्याला रिप्लाय करू. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जास्तीत जास्त भरभरून तुमचा प्रतिसाद आम्हाला भेटला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.